गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आणि आज आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे. तर आता बाहेर जाऊया, थोडा नाश्ता वगैरे करूया, नंतर मंदिरामध्ये जाऊया. आणि आपली पोरं सगळी नाश्ता करायला आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात संप्रदायामध्ये. चला मग मित्रांनो, आता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया. आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. मंदिरात काही नियम होते, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढताना आलेले आहे तिकडचे. तर आता आपण थोडं बोटीत वगैरे फिरूया नदीमध्ये, नर्मदा नदीमध्ये. तर चला मग, लेट्स गो. ए जॅकेट घाला, जॅकेट घाला. अरे तैरना आता है मेरे को. चला मग आता जाऊया ममलेश्वर दर्शन. जो उस पार गए थे वो कर्णलिंग स्वयंभू कहलाता है, वो ज्योतिर्लिंग में नहीं आता है ना. जो आराम से बैठ जाओ, ये ज्योतिर्लिंग में ये कहलाता है. सौराष्ट्र सोमनाथ श्रीशैलम मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल ओंकार महेश्वरम, ये है. क्योंकि व्यक्ति बड़ा मंदिर बड़ा चीज देखते शास्त्रों के हिसाब से अपन ने अभी अंदर जल चढ़ाया, प्रोटोकॉल के कारण पूजा नहीं होती. अभिषेक अपन उसके प्रांगण में यहाँ कर रहे हैं ना, प्रारंभ करते हैं. 8 मिनट की पूजा है, ठीक है. मंदिर जाते हैं, सबसे पहला काम क्या करते हैं? क्या करते हैं? सबसे पहला काम शुद्ध होते हैं, स्नान करते हैं, उसको बोलते हैं पवित्रीकरण, है ना. यहाँ से प्रारंभ करते हैं. पवित्र पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगोऽपि वा यशरे पुंडरीकाक्षो शवाना सुजान्यं. ओम पुनाद पुंडरीकाक्ष पुनाद पुंडरीकाक्ष
आपलं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन मिळालं. आणि आपल्या सागर भाऊनी त्याच्या होणाऱ्या मुलगा किंवा मुलीसाठी 2 छोटे कुरकुळे घेतलेले आहेत. तर चला, इकडचा स्टे आपला संपलेला आहे आणि उज्जैनसाठी आपण निघालेलो आहे. तर मध्ये थोडं जेवणाची पण बघूया व्यवस्था काय होते. मध्ये कुठे धाबा वगैरे मिळाला तर तिथे जेवण घेऊ. आणि रस्त्यात जाता जाता आमच्या गाडीने थोडं काम काढलेलं आहे, तर गाडी रिपेअर करतायत, बघू शकतात तुम्ही. सगळ्यांचे एकदम चेहरे असे डार्क आहेत. टाकी कुठे टाकणार आहे? नाराज आहेत थोडे. नाराज आहेत कारण की आम्ही डिले झालोय, भूक लागले आणि भूकेसाठी आम्ही थांबलोय. पण काय करणार, पहिला हे काम मस्त. ओके. तर मित्रांनो, फायनली आपल्याला पटेल धाबा मिळालेला आहे, तिथे आपण जेवण घेतोय. आणि मित्र आता सगळे मेनू डिसाईड करतात. आलू छोला तू पण शेवायची का बघू नको. एक दोघांमध्ये एक आलू छोले हो. तू तंदूर होती 4. आपलं जेवण आलेलं आहे, दाल फ्राय, आलू छोले, कांदा आणि भाकरी. आणि आपली पब्लिक जेवायला बसलेली आहे सगळे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही पण जेवायला, अर्धी पब्लिक त्या साईडला बसलेली आहे, तर तुम्ही पण जेवायला. आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट उज्जैनला भेटूया. तर चला, अजून 4 तासाचा प्रवास आहे, हळूहळू पुढे जाऊया. आणि आपण उज्जैनला पोचलेले आहेत आणि रूम पण बुक केलेली आहे. आता सामान लोड करताय सगळे, तर आपण जाऊया आणि फ्रेश पण होऊया. रूम पण मस्त मिळाले आहेत आपल्याला. मित्रांनो, आता आपण उज्जैनच्या कॉरिडॉरला चाललेले आहेत, तर तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. लाईट्स वगैरे मस्त लावलेले आहेत, व्ह्यू मस्त असतो एकदम. तर चला मग बघूया. त्याची 9 पर्यंत लास्ट आहे, त्यानंतर मग एंट्री होत नाही. चला मग बघूया जाऊन आता कसं आहे आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण रूमवर पोचलेले आहेत आणि उद्या सकाळी आपण महाकाल मंदिरामध्ये जाणार आहेत. तर तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि आता आपण उद्या भेटूया उद्याच्या भागात.